फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण 14 ऑगस्टच्या न्यूज घेऊया। तर सेशनला सुरुवात करूया। फर्स्ट न्यूज बघूया आपण काय आहे। तर ओके, आपली फर्स्ट न्यूज आहे विजय मोहन क्वात्रा यांनी चार्ज घेतलेला आहे ऍज अ इंडियाज अँबॅसेडर टू यूएस चा। तर आता विजय मोहन क्वात्रा यांनी आधी कुठे सर्व्हिस दिलेली आहे आणि ते कोण होते आणि कोणाला रिप्लेस करणार आहेत हे आपण सविस्तरपणे बघूया न्यूज मध्ये। सो फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी आहे विजय मोहन क्वात्रा यांनी अज्युम केलेला आहे त्यांचा चार्ज ऍज अ अँबॅसेडर ऑफ इंडिया टू युनायटेड स्टेट्सचा। त्यांनी कोणाला सक्सीड केलेला आहे तर जे इंडियाचे फॉर्मर एन्वॉय आहे टू युनायटेड स्टेट्स आणि बीजेपीचे लीडर तरनजीत सिंग संधू यांना त्यांनी सक्सीड केलेला आहे। म्हणजे तरनजीत सिंग संधू यांच्या जागेवर अँबॅसेडर टू इंडिया अँबॅसेडर ऑफ इंडिया टू युनायटेड स्टेट्स आता विजय मोहन क्वात्रा हे राहणार आहेत। त्यांनी प्रिव्हियसली मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये वर्क केलेलं आहे। सोबतच ते जॉईंट सेक्रेटरी होते प्राईम मिनिस्टरच्या ऑफिस मध्ये। त्यांनी आणखी सर्व्हिस दिलेली आहे मे 2010 ते जुलै 2013 या काळामध्ये ते मिनिस्टर होते कॉमर्स इंडियन एम्बेसी इन वॉशिंग्टन डीसी मध्ये। ओके, तर डिफरंट पोझिशन्स वर त्यांनी इंडियासाठी वर्क केलेलं आहे, इंडियाच्या मिशन्स वर वर्क केलेलं आहे। सोबत त्यांना 32 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे वेगळ्या वेगळ्या असाइनमेंट्स मध्ये। तर फॉरेन अँबॅसेडर असतो तर त्याचं वर्क काय असते, ते काय सर्व करतात, तर फॉरेन अँबॅसेडर हे सर्व करतात ऍज अ ब्रिज म्हणून ते वर्क करतात बिटवीन होम कंट्री आणि होस्ट कंट्री साठी। जसं की आता विजय मोहन क्वात्रा आहे, त्यांची होम कंट्री इंडिया आहे, म्हणजे इंडिया टू यूएस। तो होम कंट्री इंडिया आहे आणि होस्ट कंट्री जी राहणार आहे ती यूएस राहणार आहे। त्यासाठी तर ते ऍज अ ब्रिज राहणार आहे बिटवीन होम कंट्री आणि होस्ट कंट्रीची। सोबत एक क्रुशियल रोल प्ले करतात ते फॉस्टरिंग डिप्लोमॅटिक रिलेशन्स साठी, प्रोटेक्ट करतात नॅशनल इंटरेस्ट आणि प्रमोट सुद्धा करतात इंटरनॅशनल कोऑपरेशन। तर हे सगळं वर्क करत असते फॉरेन अँबॅसेडर। नोट काय आहे बघूया आपण। इंडिया आणि यूएस हे कॉपरेट करणार आहे इन ग्लोबल गव्हर्नन्स इन्स्टिट्यूट्स मध्ये, ज्यामध्ये इन्क्लूड आहे युनायटेड नेशन्स, G20 आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन। US has supported India's bid for a permanent seat on United Nations Security Council. ओके, तर हे एक नोट होती, नोट आहे हे एक, तर ही पण लक्षात घेऊन घ्या। आणि न्यूज अशी आहे आपली की विजय मोहन क्वात्रा यांनी अज्युम केलेला आहे त्यांचा चार्ज ऍज अ अँबॅसेडर ऑफ इंडिया टू युनायटेड स्टेट्स। नेक्स्ट बघूया न्यूज। ओके, नेक्स्ट न्यूज आहे इस्रोने पोस्टपोन केलेला आहे त्यांच्या लॉन्चचं। तर कोणत्या कशाचा लॉन्च, कोणत्या सॅटेलाइटचा लॉन्च त्यांनी पोस्टपोन केलेला आहे आणि कोणती डेट आता ठरवलेली आहे बघून घेऊया आपण। इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी अनाउन्स केलेला आहे लॉन्च त्यांची जे लेटेस्ट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे EOS-08। तर आता ती ऑगस्ट 15च्या ऐवजी 16 ऑगस्टला ती लॉन्च होणार आहे। ओके, फक्त एकच दिवस पोस्टपोन केलेला आहे। तर सॅटेलाइट विल बी लॉन्च्ड अब्रॉड द थर्ड अँड फायनल डेव्हलपमेंट फाइट ऑफ स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SSLV-D3। तर याच्या थ्रू ते लॉन्च होणार आहे या स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल थ्रू। तर जे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे, ओके, तर ते काय आहे, हे मार्क करते कम्प्लिशन। ओके, हे जे मिशन आहे हे कम्प्लिशन मार्क करतं SSLV च्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं। आणि एक पाथ जो आहे, एक वे तो मोकळा करून देत आहेत ते इंडियन इंडस्ट्री आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड करता। सो आता हे लॉन्च जे करत आहेत तर प्रायमरी गोल काय आहे त्यांचा, EOS-08 मिशन त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे डेव्हलप करणे एक मायक्रो सॅटेलाइट आणि क्रिएट करणे पेलोड इन्स्ट्रुमेंट जे की कम्पॅटेबल राहील मायक्रो सॅटेलाइटच्या बस करता आणि इनकॉर्पोरेटिंग नवीन टेक्नॉलॉजीज फॉर फ्युचर सॅटेलाइट्स करता। ओके, तर हा या मिशन, हे सगळं ज्या मिशन मध्ये आहे EOS-05 मिशन मध्ये इन्क्लुडेड आहे। तर लॉन्च हे कुठनं होणार आहे तर श्रीहरिकोटा मधल्या सतीश धवन स्पेस सेंटर मधनं हे लॉन्च घडणार आहे। तिथे ते लॉन्च करणार आहेत। आता EOS-08 हे काय काय कॅरी करू शकतं, तर हे काय
तीन पेलोड्स कॅरी करू शकतं. तर ते तीन पेलोड्स काय आहे? इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड EOIR, सोबतच दुसरं जे आहे ते ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम रिफ्रॅक्टोमीटर पेलोड हे करू शकतं. आणि तिसरं जे आहे ते आहे SIC UV डोसिमीटर. तर हे तीन पेलोड्स आहे जे EOS-08 जे आहे ते कॅरी करू शकतं. स्पेस क्राफ्ट जे आहे त्याचं मिशन जे आहे किती 1 वर्षाकरता त्याचं त्या लाईफ आहे, त्या मिशनचं 1 वर्षाचं लाईफ आहे. सोबतच हॅज अ मास ऑफ अप्रॉक्सिमेटली 175.5 kg. तर त्याचा अप्रॉक्सिमेटली मास किती आहे? 175.5 kgचा. आणि ते जनरेट करू शकतं 420 वॅटचा पॉवर. ओके, सो SSLV जे आहे ते रॉकेट हे स्पेसिफिकली डिझाईन करण्यात आलेलं आहे कॅरी करण्याकरता स्मॉल सॅटेलाइट्सला लो अर्थ ऑर्बिट मध्ये. ओके, सो हे आहे SSLV बद्दल. तर त्याच्या थ्रू ही जी स्मॉल सॅटेलाइट आहे EOS-08 ती लॉन्च करण्यात येणार आहे. जी 15 ऑगस्टला लॉन्च करण्यात येणार होती ती आता 16 ऑगस्टला पोस्टपोन करण्यात आलेली आहे. सोबतच सतीश धवन स्पेस सेंटर जे श्रीहरिकोटामध्ये आहे तिथनं ते लॉन्च करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि न्यूझीलंड ऍग्री झालेले आहे जॉईन करण्याकरता हँड हॉर्टिकल्चर या सेक्टर मध्ये. तर बघूया कशा करता करणार आहेत. इंडिया आणि न्यूझीलंड हे ऍग्री झालेले आहे हॉर्टिकल्चर सेक्टर मध्ये डेव्हलपमेंट करण्याकरता आणि त्याला प्रमोट करण्याकरता ते जे दोन कंट्रीज आहेत त्यांचं कॉपरेशन जे आहे ते क्लोजर कॉपरेशन मध्ये ते ऍग्री झालेले आहे. ओके, सो डिस्कशन जे आहे डिस्कशन हे सेंटर्ड झालेलं आहे की ते इन्फॉर्मेशन शेअर करेल जे की ऍग्रिकल्चरल प्रायोरिटीज आहे दोन्ही कंट्रीजच्या ते शेअर करेल आणि एक्सप्लोर करेल नवीन एव्हेन्यूज कशा करता फॉर पार्टनरशिप करता, ज्याच्यामध्ये इन्क्लूड राहील प्रपोज्ड मेमोरँडम ऑफ कॉपरेशन ऑन हॉर्टिकल्चर. ओके, तर प्रपोज्ड मेमोरँडम ऑफ कॉपरेशन ऑन हॉर्टिकल्चर हा एक प्रपोज त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे या पार्टनरशिप मध्ये. सो न्यूझीलंड जे आहे तर इंडियाचे जे पोमोग्रॅनेट्स आहे त्याच्या इम्पोर्ट करता न्यूझीलंडने सपोर्ट केलेला आहे. सोबतच जे मँगोचा एक्सपोर्ट आहे त्यामध्ये जे रेस्ट्रिक्शन्स होते तर ते रेस्ट्रिक्शन्स आता बाद करण्यात आलेले आहे. तर इंडियाने त्याच्यामध्ये वार्मली एक्नॉलेज सुद्धा केलेला आहे. बॅकग्राऊंड बघून घेऊया आपण आता काय आहे याच्यामध्ये बॅकग्राऊंड. न्यूझीलंड आणि इंडियाने कोलॅबोरेट केलेला आहे ऍग्रिकल्चरल रिसर्च आणि टेक्नॉलॉजी मध्ये विथ न्यूझीलंड शेअर करेल त्यांचा एक्सपर्टाईज जे की कोणत्या एरियाज मध्ये डेअरी फार्मिंग, हॉर्टिकल्चर आणि सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिसेस. तर यामध्ये जे न्यूझीलंडला एक्सपर्टाईज आहे ते न्यूझीलंड शेअर सुद्धा करणार आहे. सोबत New Zealand has been involved in training Indian farmers and agricultural professionals in modern farming technique आणि dairy management. सो हे काही बॅकग्राऊंड आहे की इंडिया न्यूझीलंड शेअर करणार आहे त्यांचं काही एक्सपर्टाईज आहे ते. सोबत इंडियन फार्मर्सला सुद्धा ते ट्रेन करणार आहेत ऍग्रिकल्चर प्रोफेशनल्सला. सोबतच इंडिया आणि न्यूझीलंड हे क्लोजली कॉपरेशन झालेलं आहे त्यांचं डेव्हलप करण्याकरता हॉर्टिकल्चर सेक्टर मध्ये एक प्रमोट करण्याकरता. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन रेल्वे. ओके, द इंडियन रेल्वे आणि नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांनी लॉन्च केलेला आहे एक वन इंडिया वन तिकीट इनिशिएटिव्ह. तर कोणी कोणी लॉन्च केलेला आहे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो इंडियन रेल्वे आणि नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे वन इंडिया वन तिकीट. तर ह्या इनिशिएटिव्हचा काय एम आहे, काय प्रोव्हाइड करणार आहे ते वन इंडिया वन तिकीट थ्रू. तर त्यांचा उद्देश आहे प्रोव्हाइड करणे एक सीमलेस ट्रॅव्हल एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करणार आहे ते आणि अलाउ करणार आहे जेव्हा बुकिंग करतो आपण IRCTC वरनं ट्रेनची बुकिंग करतो, तिकीट बुक करतो तेव्हा ते दोन्ही पण ओके इंडियन रेल्वे आणि नमो भारत ट्रेन तर ते सिंगल तिकीट मध्ये आता ते बुक करू शकणार आहेत म्हणजे सीमलेसली ट्रॅव्हल करू शकणार आहेत. सो
बघूया आपण काही की फीचर्स आहे आता इनिशिएटिव्हचे काय आहे ते. इंटिग्रेटेड बुकिंग. तर इंटिग्रेटेड बुकिंग मध्ये काय आहे, पॅसेंजर बुक करू शकतात नमो भारत ट्रेन तिकीट. ओके, तर हे ऍज अ ऍड ऑन म्हणून, ऍड ऑन म्हणून म्हणजे जसं तुम्ही IRCTC ची ट्रेन तिकीट बुक कराल तर त्याच्यामध्ये ऍज अ ऍड ऑन म्हणून तुम्ही नमो भारत ट्रेनची तिकीट पण त्यामध्ये बुक करू शकता. युनिक QR कोड काय आहे, तर जे पण तिकीट राहणार आहे त्याच्यामध्ये एक युनिक QR कोड राहणार आहे जे व्हॅलिड राहणार आहे 4 दिवसासाठी आणि त्याच्यामुळे एन्श्युअर होईल हॅसल फ्री ट्रॅव्हल एक्सपिरियन्स. नेक्स्ट आहे कन्व्हिनियंट पेमेंट. तर कन्व्हिनियंट पेमेंट काय आहे, जो फेअर राहणार आहे नमो भारत ट्रेन तिकीटचा तो कलेक्ट केला जाईल IRCTC जे कन्व्हिनियन्स फी आहे त्याच्या थ्रू ऑनलाईन पेमेंट थ्रू तो कलेक्ट केला जाणार आहे. फ्लेक्झिबल बुकिंग. तिकीट ही बुक करण्यात करू शकणार आहेत जे पॅसेंजर्स आहेत ते 120 दिवसाच्या ऍडव्हान्स. ओके, 120 डेज ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करू शकणार आहे तिकीटची आणि जे की करंट रेल्वे रिझर्वेशनचे विंडो. ओके, अलाइनिंग विथ द करंट रेल्वे रिझर्वेशन विंडो. 120 डेजची जे तिकीट आहे ते ऍडव्हान्स मध्ये बुक करू शकणार आहेत. सो हे असं काही आहे वन इंडिया वन तिकीट इनिशिएटिव्ह बद्दल. तर काय आहे तुम्हाला कळलेलं आहे. तर एका तिकीट मध्येच आता इंडियन रेल्वेची आणि नमो भारत ट्रेनची सिंगल एकाच तिकीट मध्ये राहणार आहे तिकीट. सोबतच ज्याची जे तिकीट आहे नमो भारत ट्रेनची तिकीट ते ऍड ऑन म्हणून त्याच्यामध्ये ऍड ऑन सर्व्हिस म्हणून त्याच्यामध्ये बुक करू शकणार आहेत पॅसेंजर. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन MAHE यांनी अचीव केलेला आहे सिग्निफिकंट माइलस्टोन. त्यांनी सिक्युअर केलेला आहे 14th पोझिशन नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क 2024 यांच्या रँकिंग मध्ये 14th पोझिशन आलेला आहे द मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचा. तर कशा करता आलेला आहे. ओके, तर रँकिंग ही सॉलिडिफाय करते MAHE स्टेटस ऍज वन ऑफ द इंडियाची लीडिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणून. तर त्यांचं जे कन्सिस्टंटली परफॉर्मन्स देत आहेत ते कोणत्या आणि जे कमिटमेंट केलेलं आहे, कमिटमेंट टू एक्सिलन्स कोणत्या क्षेत्रामध्ये, एज्युकेशन रिसर्च आणि इनोव्हेशनच्या, तर ते रिफ्लेक्ट करत आहेत. त्यामुळे यांना हा जो 14th पोझिशन आहे हा आलेला आहे मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन. सो काही की फॅक्टर्स आहे ज्याने की हॅव कंट्रीब्युटेड टू मणिपाल अकॅडमी फॉर हायर एज्युकेशन ज्यांनी अचीव केलेला आहे हा हाय रँकिंग NIRF 2024 च्या रँकिंग्स मध्ये. तर काही अकॅडमिक एक्सिलन्स आहे. तर MAHE ऑफर करतात एक वाईड रेंज ऑफ हाय क्वालिटी प्रोग्राम्स. ओके, तर अक्रॉस वेरियस सगळ्याच डिसिप्लिन्स मध्ये ते हाय क्वालिटीचे प्रोग्राम्स जे आहेत ते ऑफर करतात आणि अट्रॅक्ट करतात टॉप चे स्टुडंट्स आणि फॅकल्टीला सुद्धा. रिसर्च आणि इनोव्हेशन मध्ये, तर रिसर्च आणि इनोव्हेशन मध्ये काय आहे, इन्स्टिट्यूट हे प्लेस करता एक स्ट्रॉंग एम्फासिस ऑन रिसर्च मध्ये जे की न्यूमरस पब्लिकेशन्स, पेटंट्स आणि रिसर्च प्रोजेक्ट्स मध्ये सुद्धा ते काय करतात, कॉन्ट्रीब्युट करतात आणि त्यांचं रेप्युटेशन त्यामुळेच झालेलं आहे. ओके, सो मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन यांचं 14th पोझिशनवर रँक आलेला आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2024 या रँकिंग मध्ये. नेक्स्ट बघूया क्वेश्चन बघून घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु हॅज रिसेंटली अज्युम्ड द रोल ऑफ इंडियाज अँबॅसेडर टू युनायटेड स्टेट्स. तर कोणी अज्युम केलेला आहे रोल त्यांचा ऍज अँबॅसेडर ऑफ इंडिया म्हणून टू US. त्याचं नाव आहे विजय मोहन क्वात्रा. नेक्स्ट, व्हॉट मार्क्स द कम्प्लिशन ऑफ इस्रोज SSLV डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तर काय मार्क करते इस्रोचा SSLV डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तर ते काय मार्क करते, लॉन्च ऑफ EOS 08 aboard SSLV D3. Next, what is the proposed collaboration between India and New Zealand in horticulture sector. तर काय आहे प्रपोज्ड कोलॅबोरेशन बिटवीन इंडिया आणि न्यूझीलँडचं हॉर्टिकल्चर सेक्टर मध्ये. तर ते आहे मेमोरँडम ऑफ कॉपरेशन टू प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर सेक्टर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे विच इनिशिएटिव्ह, कोणता इनिशिएटिव्ह जो आहे तो लॉन्च केला
आहे इंडियन रेल्वे आणि नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशननी. तर तो इनिशिएटिव्ह आहे वन इंडिया वन तिकीट. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन यांनी अचीव्ह केलेला आहे एक सिग्निफिकंट माइलस्टोन बाय सेक्युरिंग कितवा पोझिशन आलेला आहे इन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये. तर तो आलेला आहे 14th रँक. ओके, 14th पोझिशन आलेला आहे मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचा. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.